तर रामराम भावांनो, तुमचा भाऊ जरा गाडी घेऊन बाहेर निघाला होता चक्कर मारण्यासाठी, पण जरा कॉलेजवरून मित्रांचे फोन येत असल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला रस्त्यात देवा भाऊ लागतात, जे 1500 रुपये महिन्याला लाडक्या बहिणीला पाठवतात. मग मित्राच्या सायबर कॅफेवर आलो. सायबर कॅफेवर आल्यानंतर बघतो काय, आमचा आकाश भाऊ तर फुल खुश होता. म्हणलं झालं काय आकाश भाऊ? आकाश भाऊ म्हणतो राज राज रे का. म्हणलं बरं ठीक आहे. मग आकाश भाऊनी त्यांचे सगळे कामं आवरले आणि आम्ही निघालो कॉलेज रोडला. मग कॉलेज रोडला आल्यानंतर एवढी मोठी लाईन बघून मग आठवलं आपल्याला की आपल्याला टाकायचं होतं पेट्रोल. म्हणून काय मंडळी, आपण लागलो लाईनीत. मग आम्हाला आकाश भाऊनी कॉलेज रोडला चहा पाजला. चहा पाजल्यानंतर आकाश भाऊ म्हणे चला चार्ली कॅफेला. मग चार्ली कॅफेला आलो आम्ही. मग चार्ली कॅफेच्या डेस्कवर आल्यानंतर चार्ली कॅफेचा अँबियन्स बघितलं, जे दिसायला अप्रतिम होतं. मग चार्लीवर आम्हाला पेट्रोराम दादा भेटल्यानंतर चार्लीवर 2-3 कामं वाजवले आणि त्याच्यानंतर आम्ही मित्रांचा फोन आल्यामुळे बाहेर निघालो. मग इथं आल्यानंतर बघतो काय, पशा दादा आणि बाळा दादा तर मस्त ट्रॅक्टर घेऊन पळवत होते. मग हे लोक मस्त गात नाचत रायडिंग करत करत मस्त पैकी चालले होते आणि तुम्ही गाडी बघू शकता कुठं बांधलेली होती या पोरांनी. मग आम्हाला जाताना मोकळा रोड लागला.